नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे काम करण्यासाठी. आम्ही कामावर आलो आहोत, तर आम्हाला इकडे येऊन कामच करावं लागतं. तर पाहूया आजच्या ब्लॉगमध्ये काय होतं ते. तर मित्रांनो, ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे. चला तर आपण आता काम करण्यासाठी. तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत बागामध्ये काम करण्यासाठी. तर हे पहा, आमचं शेंडे मोडण्याचं काम जे आहे ते चालू आहे आणि पाण्याचं वातावरण पण झालं आहे. एकदम आकाशामध्ये ढग पण जमलेले आहेत आणि आमची मौजमस्ती पण चालू आहे. हे पहा, सर्व मित्र जे आहेत ते कामाला लागलेले आहेत आणि मी पण थोडा मजेत आहे. काम करून झाला, एक एक आथी आमच्या पडल्या आणि परत दुसऱ्या आथीला लागायचं आहे मित्रांनो. तर परत लागूया काम करण्यासाठी. बागाचं काम चालू आहे. हे पहा, बागाचं काम कसं केलं जातं आणि हे पहा, शेंडे मोडण्याचं काम आणि बाळ्या काढण्याचं काम जे आहे ते चालू आहे. हे पहा, पावसाळ्याचे दिवस आहेत तरीसुद्धा पावसात आणि चिखलात काम करावं लागतं. तर हे पहा, इकडं मित्रांचं काम जे आहे ते चालू आहे आणि हे पहा, चंद्रकोटीचं झाड, त्याच्यामध्ये हे पहा, पिवळे पिवळे आणि हिरवे हिरवे जे आहेत ते चंद्रगोट आहेत. तर पहा, मस्तपैकी झाड दिसतंय चंद्रगोटीचं. आणि हे पहा, एकदम निसर्ग जो आहे तो एकदम मस्त दिसतोय आणि ढग जे आहे ते काळे काळे आहेत आणि बागाची शेवटची आत. आणि हे पहा, आमचं त्याच्यानंतर पाऊस झाला, त्याच्यानंतर संध्याकाळी आलो आणि हे पहा, जेवण एकदम मस्तपैकी ठेवलं होतं चुलीवर आणि ह्या खोलीमध्ये आम्ही राहतो. हे पहा कसं आहे, राहण्यासाठी साधारण आम्हाला चांगली सोय आहे. आणि इकडे पहा, कपडे बिपडे साईडला आहेत आणि वरती बल आहे, पण आता लाईट नाही आहे, थोड्या वेळात येईलच. हे पहा, चुलीवरती भात ठेवलेला आहे आणि हे बाहेरचा नजारा तुम्हाला दाखवतो, एकदम मस्तपैकी. आणि हे पहा, कपडे साईडला वळणीवर आणि सीधा बिदा. हे पहा, इथं झोपायची जागा पण आहे, एकदम मस्तपैकी. आधी हे पहा, तर आपण आता निघूया बाहेर, बाहेरचा नजारा पाहूया कसा दिसतो ते. हे पहा, बाहेर हे पण एक शेड आहे माणसांना राहण्यासाठी, पण आता आम्ही 5-6 जण आलोत काम करण्यासाठी. हे पहा, जवळच मालकांचा बंगला आहे आणि बंगल्याच्या शेजारीच आम्ही राहतो. इथं निंबाऱ्याचं झाड आहे, एकदम मस्त सावली उन्हाळ्यामध्ये तिथं असते. आणि हे पहा, दुसऱ्या खोलीत लाईट आहे आणि लाईट आता आली आहे. तर हे पहा, मस्तपैकी फुल लाईट आहे आणि काही मित्र जे आहेत ते हे पहा, फ्री फायर खेळतात. सगळ्यांचं काही ना काही वेळ असतं, त्याच्यामुळे इकडे फ्री फायर दोघंजण खेळतात. त्यांचं काम चाललेलं आहे आणि तुम्हाला मी आता बाहेरचं दाखवतो ठिकाण. इकडे जे आहे ते इथं डीपी आहे आणि डीपीच्या शेजारी कपडे धुण्याची जागा आहे. इकडे पहा, तुम्हाला मी दाखवतो आता. हे पहा, ह्या ठिकाणी कपडे धुले जातात. आणि हे पहा, डीपी साईडला आंघोळीच्या मोऱ्या आहेत, पण त्या सध्या बंद आहेत कारण माणसं कमी आहेत. त्याच्यामुळं ते आता पावसाळा आला त्याच्यामुळं आम्ही पण सुधरवले नाहीत. ज्यावेळेस कामाला यावं सीजनला त्यावेळेस मस्तपैकी इथं सोय करू. आणि हे पहा, बाग कसे दिसतात. आणि इथं जांबीचा बाग आहे, त्याच्यामध्ये हे पहा कसे लहान लहान झाडं आहेत. आणि मस्तपैकी तुम्हाला आता मी दाखवतो पुढचा नजारा कसा आहे तो. तर जाऊया आता पुढे. आणि हे पहा, साईडचं नेचर, म्हणजे ह्या खोलींमध्ये आम्ही राहतो. प्रत्येकाला खोली असते, पण आता सध्या 5-6 जण आम्ही आलो, त्याच्यामुळं काम कमी करतो, त्याच्यामुळं 5-6 जण आलो. हे पहा, इकडं गाड्या बिड्या लावून दिलेल्या आहेत आम्ही. आणि हे पहा, बाजूचा नजारा कसा दिसते तुम्हाला. आणि इकडं पहा, बसण्याची सोय पण मस्त आहे आणि आता पाण्याचे ढग पण झालेले आहेत. तर बस झालं मित्रांनो, जाऊया आता. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.